आज या ठिकाणी भोर तालुका काँग्रेस पार्टी या कार्यालयामध्ये खऱ्या अर्थानं गोरगरिबांच्या कल्याणासाठी लढणारा एक तरुण आणि आमचा सहकारी मार्गदर्शक, ज्याने वेळू भागामध्ये अतिशय वेळू नसरापूर पर्यंत त्या गणामध्ये असू द्या त्या गटामध्ये असू द्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशाल चिन्हाचं काम आणि रुजवण्याचं त्या ठिकाणचं कार्य अतिशय सुंदर पद्धतीनं राबवण्याचं एक महत्त्वपूर्ण जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारलेले आमचे सर्वांचे लाडके सहकारी युवा नेते माननीय शिवभक्त रोहिदास पांडुरंगरावजी कोंडे हे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी अतिशय मेहनतीने उत्साहानं काम करत असताना त्यांच्या मेहनतीला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा न्याय न मिळाल्या कारणानं आणि असणारी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी जिद्दीनं एक त्यांनी महत्त्वपूर्ण आज या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय असा आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी सन्माननीय आमचे नेते राहुलजी गांधी यांच्या विचाराला साथ देण्याचा हर्षवर्धनजी सपकाळ साहेब आणि भोर तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष सतीशरावजी चव्हाण यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचा निर्णय या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे आणि आज 17 तारखेला या ठिकाणी पक्षाच्या कार्यालयात सन्माननीय सतीश चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये कार्याध्यक्ष मी स्वतः शैलेशजी जाधव यांच्या उपस्थितीमध्ये युवकचे आमचे सन्माननीय अध्यक्ष रोहनजी भोसले आणि आमचे नसरापूर गणाचे कार्यक्षम उमेदवार डॉक्टर विजयजी शिळीमकर यांच्या उपस्थितीमध्ये आज ते काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करत आहेत। पक्षाच्या वतीनं मी त्यांचं या ठिकाणी जाहीर स्वागत करतो आणि सन्माननीय अध्यक्षांना विनंती करतो की आपण त्यांना आपला ध्वज त्यांच्या गळ्यामध्ये घालून आपलं चिन्ह त्यांच्या स्वाधीन करावं अशी मी विनंती अध्यक्षांना करतो। त्याचबरोबर त्यांच्या समेत आलेले सन्माननीय अक्षय युवा शक्ती अतिशय युवकांचा बुलंद आवाज असणारे सन्माननीय अक्षयजी कोळे साहेब, त्याचबरोबर समीरजी कोंडे, निलेशजी कोंडे, प्रवीणजी पायगुडे, त्याचबरोबर सागर त्याचबरोबर सागरजी शिंदे या सर्व तरुण सहकाऱ्यांचा आज या ठिकाणी प्रवेश होतोय। त्यांना विनंती आहे आणि उमेदवारांना आणि रोहनजीला विनंती आहे, रोहन भोसलेंना आपण त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचंय। त्याचबरोबर अक्षयजी, त्याचबरोबर अजित लाड, त्याचबरोबर अभिजितजी बोंडे आणि दीपकजी ननावरे आणि सुभाषजी वाडकर या तरुण सहकाऱ्यांनाही आपण या पक्षामध्ये घेतोय आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी अतिशय आनंददायी वातावरणात करतोय।